हॅलो, गुड मॉर्निंग. तर म्हटलं थोडीशी का सुरुवात व्हिडिओची मला काहीतरी वेगळं दाखवून करावं. ह्याच्या आधी बी दाखवलेलं आहे मी ताईंनो. ही आहे चिया सीड्स, की बारीक बारीक दाणे दिसलेत ना मध्ये, तर ही चिया सीड्स आहे. तर मी ह्याच्या आधी बी सांगितलेलं आहे आणि आत्ता बी आवर्जून सांगते की हे तुम्ही जर गुगलवर यूट्यूबवर सर्च केलं ना तर तुम्हाला हे मिळून जाईल. आणि हे आपल्या हेल्थसाठी एकतर वजन कमी करतं आहे, वजन कमी करतं आहे समजा, हे बी 100% बरोबर आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे आपली डायजेशन शक्ती बरोबर होती. कुणाला पोटाचा त्रास असते, कुणाला म्हणजे खाल्लेलं पचन होत नाही. मला तेच प्रॉब्लेम होता. मी एक जरी चपाती खाल्ली का तर मला वाटायचं मी किती जेवले, तर मला बी डायजेशन होत नव्हतं. तर ह्याला जवळपास 8 दिवस झालेत घेऊन ताईनो. इतका छान रिझल्ट आहे ना ह्याचा. आणि तुमच्याकडे लिंबू असेल आणि तुम्हाला जर लिंबू सूट होत असेल तर कुणाला काय होते लिंबू सूट होत नाही, तर त्याच्यामुळे लिंबू जर असेल सूट होत असेल तर नक्कीच अर्धा लिंबू पिळून हे सकाळी सकाळी प्यायचं. हे तर आमच्या दोघांचं आहे, माझं मिस्टरांचं, हे दिदीचं आहे. तर ती उठली नाही, ती उठल्या तिचं पिती, तिचं अर्ध लिंबू कालचं आहे. हे आमच्या दोघांचं आहे. तर चला ताईनं, माझं सकाळचं रुटीन असं असते बघा. तर आता हे लिंबू पिळून मी पिऊन घेते. आज दिदीला ती सुट्टी आहे. हे पहा, लिंबू तर इतके महाग झालेत ना, 100 रुपयाला डझन म्हणायला लागलेत. हे मिस्टरांचं, त्यांचं ठेवून देते. ही माझं आहे. आणि मला करायची टोमॅटोची चटणी, कारण लेकरांना आवडत नाही. दोघांचं बी नाही आहे, आज तिघांचं बी नाही आहे. तर हे कढीपत्ता, लसूण घेतला आहे कुटून, हे कांदा आणि आपले मस्त फ्रेश असे कालच्या बाजारातले टोमॅटो इथं. तर चला ताई, हे अगोदर जिरे मोहऱ्याच्या नंतर आपलं हे लसूण, कढीपत्ता आणि एक ह्याच्यात मेन म्हणजे कुठल्याही खिचडीला येतं टाकतेच आहे मी, पण टमाट्याची चटणीला मेथी असल्याशिवाय चव लागत नाही, कसलीच अजिबात चव लागत नाही. तुम्ही एकदा मेथ्या टाकून चटणी करून बघा, 1 नंबरमध्ये होती ताईंनो. लाल झालं की आपला कांदा छान परतू द्यायचा. ह्याची कुणी लिक्विडची भाजी पण करते टोमॅटोची, बरं का, खूप छान होती. मी पण करते या. जर सुकं म्हणजे मोकळं असं आवडत नसेल ना तर भाजी पण 1 नंबरमध्ये होती ताईंनो. तर आता कांदा वापण्यासाठी काय करायचं, थोडंसं किंचित मीठ घालून घ्यायचं, असं कांदा लवकर वापतं या. मला चांगला लालसर होईपर्यंत आता मी घेते कणिक ठेवून. ह्याला ठेवते आता झाकून. तर ताईंनो, मी बनवायली बघा अशी मेथी टमाटा भाजी. बघू शकतात, भाजी चिरून घेतली, टमाटे छोटे छोटे 2 चिरून घेतले. तर एकदा नक्की करून बघा. टमाट्याच्या भाजीला ना मेथी टाकून, मेथीच्या भाजीला 1 टोमॅटो टाकून बघा आणि लसूण असा टाकायचा. तर 1 नंबरमध्ये भाजी होती. डाळ थोडीशी भिजवून मुगाची डाळ धुवून घेतली आहे. तर मी फोडणी करायली आता. तर हे आपल्या जिरे मोहऱ्या छान अशा, हे लसूण. तर थोडंसं झाकून ठेवते ताईंनो, कारण आपला फोन जवळ आहे, कॅमेरा वगैरे खराब होण्याची भीती वाटते ना, त्याच्यामुळं. तर ही आपली फोडणी बसते छान. आणि अशी ह्याला ना दडपी फोडणी म्हणते बघा ताईंनो. तुम्ही एकदा अशी फोडणी देऊन बघा. भले तुम्ही शूट नाही करत, काही नाही, असं नॉर्मल जरी बनवत असाल ना कुठलीही भाजी, काही बी करू द्या, तर तुम्ही फोडणी दिल्याबरोबर पहिलं असं 2-1 मिनटं बी जरी झाकून ठेवलं ना आणि नंतर राहिलेलं ह्याच्यात हे टाकायचं असं, तर 1 नंबरमध्ये आपली भाजी छान. चवीला पण बघा इतका छान स्मेल यायला आहे ना, तर चवीला पण 1 नंबर भाजी होती ताईंनो. अशी नक्की करून बघा. आता झाकण काढलं तरी चालतं. तर आता डाळ घालून घेते ताईंनो. तुम्ही मेथीच्या भाजीला जर टोमॅटो घातला ना, एकतर ती भाजी आपली अशी मिळून येते, असं पाणी एकीकडं मेथी एकीकडं असं होत नाहीये. एकदम छान अशी मिळून बी येते आणि चवीला पण खूप छान लागते ताईंनो. मी तर नेहमी ही अशी थोडीशी आदनाची मोकळी जर करायची असेल ना तर त्यावेळेस टोमॅटो घालत नाही, फक्त मुगाची डाळ घालते आणि लसूण भरपूर घातले ते आपण भाजीला, आणि ह्याला पण मी भरपूर असा लसूण घातला आहे ताईंनो. एकदा नक्कीच करून बघा. हिरव्या मिरचीची पण छान होती आणि लाल तिखटाची पण छान होती, पण मुलांना काय होते, लाल तिखटाची आवडती आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं का त्याच्यावर झाकण ठेवते. 10 मिनटं ठेवायचं. इकडं भाकरी टाकून घेते 2. पीठचं आहे का नाही बघावं लागेल अगोदर. पीठ नसेल तर मग चपात्या करावं लागतं ताईंनो. पीठ जर असेल तर भाकरी, आणि ह्या भाजीसोबत भाकरीच छान लागते बघा. बघते आता.
तर ताईनं मी बनवायले झटपट होणारं आपलं लगेच करायचं आणि लगेच खायचं असं कैरीचं लोणचं. तर तुम्ही कसं करतात ते पण सांगा. मी माझी पद्धत सांगायले बरं का. अन्न करून बघा एकदा नक्कीच. त्यासाठी हो का हे घेतलेले हे पोहे खायचं 1 चमचा, ही साखर, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आणि हे लोणचं ना लगेच म्हणजे काय लगेच संपून जाते. असंच बनवलं असंच संपलं. त्यासाठी घेतलेला आहे कढीपत्ता. तर तुम्हाला सांगते पूर्ण सगळं आता. कढीपत्ता तर हे आपलं तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तिखट घाला. माझ्या तर दोघी पिल्लूला सोनूला दोघींना पण ना असं जास्त तिखट खाताना थोडीशी तिखट असलं का थोडंसं छान लागते. त्याच्यामुळे तिखट आणि थोडीशी हळद घालायची. आणि आता त्याची मला करायची बघा फोडणी. तिकडं ठेवलं आहे मी तुम्हाला दाखवते. आणि विशेष म्हणजे ह्याच्यात की नाही बघा ताईनं असं 1 चमचाभर की नाही हे चमच्याला बी कमीच असं हे शेंगदाण्याचं ना कूट घालायचं. हे पाहू शकता जवळ दाखवते. हे शेंगदाण्याचं कूट असं एवढं घालायचं. चव एकदम छान 1 नंबरमध्ये लागते. मी तर म्हणाले एकदा करून बघाच तुम्ही ताईनं. 1 नंबरमध्ये चव लागते त्याची. तर ह्या लोणच्यासाठी हो का मी इथं ठेवले तेल गरम करायला. हे आपल्या फोडी लोणच्याच्या आपली मेथीची भाजी इतकी सुंदर झाली ना मस्त अशी इतकी छान लागते ना चवीला. छान शिजली बी बघा ताईनं. खूप सुंदर झाली आहे. आपलं किचन लहान आहे बरं का ताईनं. म्हणजे लहान म्हणजे 2च फरशाचं आहे. तर थोडंसं समजून घ्या ताईला तुमच्या. तर त्याच्यासाठी घालायले मी त्याच्यात ठेव का जिरे मोहऱ्या. आणि ह्या लोणच्यात मेन लागणारं जर काय असेल तर ते आहेत आपल्या मेथ्या. दिसायल्यात का तुम्हाला? थोडासा अंधार पडतं इकडून. हे मेथ्या होत्याल तेवढ्या भरपूर घालायच्या. आता थोडे म्हणून मी 1 चमचाभर मेथ्या घातल्या. तर तुमच्याकडे 2 कैऱ्या असतील तर 2 चमचा मेथ्या घातल्या तरी पण 1 नंबर लागते चव ताईनं. एकदा नक्की करून बघा तुम्ही हे लोणचं. आणि कूट मात्र घालायला विसरू नका. मेथ्या घालायला विसरू नका. हे 1 नंबरमध्ये होते. तर आपल्या मेथ्या आणि जिरे मोहऱ्या काढल्या. हे आहे कढीपत्ता आपला. झालं एवढं झालं की ह्याच्यात घालून घ्यायचं. झटपट होणारं फोडणीचं कैरीचं लोणचं आपलं. तर हे पाहू शकतात. तुम्हाला 1 मिनिट जवळून दाखवते. एकदा करून बघा. 1 नंबरमध्ये ह्याची चव पण छान लागते. तर 5 मिनिटातच अगदी 5 ते 7 मिनिटात होणारं आपलं कैरीचं लोणचं तयार. बघा असं आता काय करायचं माहिती आहे का? ह्याच्यात साखर घातलेली असते. आपण तुमच्याकडं दळलेली साखर असेल तर दळलेली साखर लगेच खाता येते. आता ह्याच्यात मी अशी आपली म्हणजे रोजची साखर घातली दळलेली नाही आहे. तर ह्याला काय करावं लागते बघा ताईंनो. एक 10 मिनटं थोडंसं 10 मिनिटच 5 ते 7 मिनटं ठेवलं ना तरी पण चालतंय. एकदम 1 नंबर होतं आहे. चवीला छान लागतंय. आणि हे का मी करायला माझ्या तोंडाला पाणी सुटायलं. इतकं छान झालं आहे बघा लोणचं आपलं ताईंनो. 5 मिनिटात होणारं लोणचं. थोडंसं ह्याला काय करते मी थोडं 5 मिनिट 7 मिनिट झाकून ठेवते. दळलेली साखर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही लगेच फोडणी दिली कालविलं की खाऊ शकतात. मी की नाही बघा हे आता भात उरला आहे आपला असा दुपारचा. तर ह्या भाताला मी फोडणी घालायली. तर फोडणीमध्ये कढीपत्ता शेंगदाणे मस्त लसूण वगैरे नाही घालायचं ह्याला. कढीपत्ता शेंगदाणे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर पण आहे. पण कोथिंबीर मला लास्टला घालायची. सगळं झाल्याच्यानंतर वरून टाकायची. खूप छान लागते. आणि मस्त असा फोडणीचा भात म्हणतो त्याला आपण. तर खूप छान आणि सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनाच घरात आवडतं आहे. केला तर पुरत नाही असं होतं. इतका छान लागतं आहे. तर ह्याच्यात मी मीठ बी घालून घेतलं आहे. भात उरला होता तर असा कोणी खात नाही. ह्याच्यासोबत वरण ते कुठं करत बसा नाही. वरण बी केलं असतं पण फोडणी दिलेला भात आमच्यात पूर्ण आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना आवडतं आहे. फॅमिली म्हणजे आमची खूप मोठी फॅमिली ना. तर सगळ्यांना माझ्या दिरा भायांना सगळे आमच्या जाऊबाई सगळे माझ्या पुतण्या सगळ्यांनाच हे भात ना असं फोडणी जर दिला का तर असं दही त्याच्यासोबत घ्यायचं अगदी आवडीनं. म्हणजे त्याच्यासमोर जर तुम्ही नाश्ता चांगला दिला ना तरी पण कोणी खाणार नाही. हेच अगोदर मागतात माहिती आहे का. तर हे आणलेत आपले मिरची भजे मस्त असे छान भरपूर आणलेत. खाल्ले लेकरांनी आता 2च राहिले. तर ताईनं चला आता वापले सगळं. तर हे आपला काळा मसाला हे लाल तिखट आणि हे आपली हळद अजून टाकते थोडीशी. तर हे भात की नाही तुम्ही असा खाली हिरव्या मिरच्या 1 ते 2 करून टाकून जर फोडणी दिला का आणि त्यात लिंबू पिळायचं तसा पण खूप सुंदर लागतं ताईनं. एक दिवस तशी पण रेसिपी मी शेअर. आता सध्या तरी ही बघा झाला त्याच्यात भात घालून. तर आम्ही बसलो असं बाहेर मस्त जेवायला. हे पाहू शकतात असं सगळं आणलं आहे. भजी आणली. भाकरी एकच झाली. पीठ संपलं आहे एकच केली. तर हे आपलं लोणचं बघू शकतात. आता खाल्लं बघा दीदीनं छान झालं आहे.
मस्त असं नंबर 1 मध्ये. ह्या चपात्या तेव्हा काही भात दिलेला फोडणी किती सुंदर आहे बघू शकतात ताईंनो. हे पहा. आणि ही आपली मेथीची भाजी तर बघा सुंदर झाली. हे खाई लागले तर ड्रायफ्रूट्स खाईलेत बहुतेक पेंट खजूर आणि ते. तर चला जेवण करून घेतात. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. ह्या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.